आणि मागचं सरकार यांच्यावर सगळं ढकलण्याचं काम या ठिकाणी या पत्रकार परिषदेने केलं आहे। खरं म्हणजे मी आत्तापर्यंत राजकीय बोलायचं नाही ठरवलं होतं, पण आता स्पष्टपणे आरोप करतो, 50 वर्षात यांचं सरकार जे आरक्षण देऊ शकलं नाही ते आरक्षण आमच्या सरकारने दिल्यानंतर हे आरक्षण जर टिकलं तर भाजपच्या सरकारला त्याचं क्रेडिट मिळेल आणि म्हणून या आरक्षणाचा मुर्दा पाडण्याचं काम हे आत्ताच्या सरकारने या ठिकाणी केलं आहे। यात काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। अर्धवट बोलायचं आणि खोटं बोलायचं हे अशोक चव्हाण आणि नवाब मलिक यांनी केलं आहे। अरविंद सावंत बोलूच शकत नाहीत, कारण ते आमच्यासोबत सरकारमध्ये होते आणि माननीय उद्धवजींना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये घेऊन हा कायदा तयार करण्यात आला होता आणि म्हणून त्यांना तर बोलायचाच अधिकार नाही आहे। पहिली गोष्ट अशी, हा कायदा जेव्हा अमेंडमेंट कायदा आपण तयार केला त्यावेळी सगळ्या पक्षांनी एकमताने बैठक घेऊन या कायद्याला समर्थन दिलं आणि सगळ्यांनी मिळून सांगितलं की याच्यावर चर्चा करायची नाही, आपण सगळे एकमताने हा मान्य करू। त्यामुळे अशोक चव्हाणांना तेव्हा तो कायदा मान्य होता आणि आज मात्र ते म्हणतायत की अधिकार नव्हता। दुसरी गोष्ट अशी, 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयामध्ये आपण अतिशय स्पष्टपणे भूमिका मांडली आणि आपण हे सांगितलं होतं की 102वी घटना दुरुस्ती झाली त्याच्या आधी आमचा कायदा झालेला आहे आणि आम्ही त्या कायद्याला अमेंड करतोय आणि त्याच्यामध्ये आधीचे कायदे जे निरस्त होतील म्हटलं आहे ते त्याच्या आधीच्या काळामध्ये जे अध्यादेश आणि कायदा केला होता की जो राणे समितीच्या अहवालावर त्यावेळच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारने केला होता ते आपण निरस्त केलं आणि आपल्या सरकारच्या काळात केलेला जो कायदा होता भाजप सरकारच्या काळात त्या कायद्यामध्ये आपण अमेंडमेंट केली आणि आपण माननीय उच्च न्यायालयाला हे सांगितलं की आम्ही हा जो कायदा केलेला आहे हा कायदा 102व्या घटना दुरुस्तीने बाधित होत नाही, याचं कारण आमचा कायदा त्याच्या आधीचा आहे, आता केवळ आम्ही त्याच्यामध्ये अमेंडमेंट करतोय। त्यामुळे याही संदर्भात जे काही सत्तारूढ अशोक चव्हाण किंवा नवाबभाई बोलतायत हे दादांत खोटं आहे। आता त्यातली महत्त्वाची गोष्ट काय आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये हेच मांडण्याची आवश्यकता होती की 102चा जो काही मुद्दा असेल त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय द्यावा। त्याच्यात केंद्र सरकारने पुन्हा आज ते खोटं बोलले की अटर्नी जनरलनी किंवा ॲडव्होकेट जनरलनी सॉलिसिटर जनरलनी भूमिका वेगळी मांडली, बिलकुल नाही। सॉलिसिटर जनरलनी आणि अटर्नी जनरलनी दोघांनी स्पष्ट भूमिका मांडली की आम्ही राज्याचे अधिकार काढलेले नाहीत, राज्यांना कायदा करण्याचे अधिकार पूर्ण आहेत। त्यामुळे या संदर्भात ते जे सांगतायत की दोन वेगळ्या भूमिका मांडल्या, त्या दोन वेगळ्या भूमिका कुठेही त्यांनी मांडलेल्या नाहीत। एकच भूमिका दोघांनीही स्पष्टपणे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडली आहे, जी सर्वोच्च न्यायालयाच्या इंट्रीम आदेशामध्ये अतिशय स्पष्टपणे आलेली आहे। पण राज्य सरकारच्या वतीनं जी भूमिका आपण हायकोर्टात मांडली होती की 102व्या घटना दुरुस्तीचा आमच्या कायदेशी संबंध येत नाही, कारण आमचा अमेंडमेंट ॲक्ट आहे, मूळ ॲक्ट हा घटना दुरुस्तीच्या आधीचा आहे, हे मात्र या ठिकाणी मांडण्यास आपण सपशेल अपयशी झालो किंवा कदाचित जाणीवपूर्वक ते मांडलं नाही, कारण आपल्याला कोणावर तरी त्याचं खापर फोडायचं होतं। आणि म्हणून आज जे काही आत्ता या ठिकाणी 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात सांगण्यात येत आहे आणि यातही एकीकडे तेच सांगतात की पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारने स्पष्ट केलं होतं की राज्याचे अधिकार अबाधित आहे आणि त्यातच आपण कायदा केला आहे आणि आता ते म्हणतात दिशाभूल केली आहे। दिशाभूल आम्ही केलेली नाही, दिशाभूल ही महाविकास आघाडीच्या सरकारने केली आहे। अशोक चव्हाण, नवाब मलिक तुम्ही दिशाभूल केली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं किती खोटं बोललं जातं। सांगितलं गेलं की अहवाल इंग्रजीत होता, होय, अहवालाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नच विचारला नव्हता, अहवालाच्या एनेक्स्चरच्या संदर्भात विचारला होता आणि एनेक्स्चर जे जवळजवळ 1600 पानी, म्हणजे मला एक्झॅक्ट आकडा माहीत नाही,
ते ट्रान्सलेट केले नाही आणि त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे विचारलं की हा एकतर्फी अहवाल आहे का, याच्यामध्ये इतरांच्या बाबी ऐकून घेतल्या नाही आहेत का. त्यावेळेस आपल्या वकिलांना काही सांगता आलं नाही. जर एनेक्स्चर लागले असते तर ते सगळे एनेक्स्चर, दोन्ही बाजूने आलेले निवेदनं, त्याच्यावर घेतलेली सुनावणी आणि सुनावणीला दिलेला निकाल हा त्या एनेक्स्चरमध्ये आहे. ते एनेक्स्चर जाणीवपूर्वक या सरकारने ट्रान्सलेट केले नाहीत आणि हे देखील एका सुनावणीमध्ये स्पष्टपणे त्या ठिकाणी आलेलं आहे आणि काही ट्विटर अकाउंटवर ते ट्विट देखील झालेलं आहे आणि त्या संदर्भातल्या बातम्या देखील छापून आलेल्या आहेत. दुसरं, नवाब मलिक जे म्हणाले की केंद्र सरकारने मागासवर्ग आयोग गठीतच केलेला नाही, हे देखील धादांत खोटं आहे. भगवान लाल सहानी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मागासवर्गीय आयोग हा त्या ठिकाणी गठीत आहे. त्यामुळे हे जे काही दिशाभूल करणारी वक्तव्य आणि धादांत खोटं बोलण्यात आलेलं आहे आणि जाणीवपूर्वक आपण केंद्र सरकारच्या गळ्यात हे कसं अटकवता येईल आणि आपले हात कसे झटकता येतील, हा जो प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं यात काय आहे तर जे काही 102व्या घटना दुरुस्तीनंतर जो विषय समोर आला आहे त्यात राज्याला कायदा करायचा अधिकार आहे की नाही असा विषय नाही आहे. राज्याला कायदा करायचा अधिकार आहेच. एखाद्या समाजाला मागास घोषित करायचं त्याची पद्धत काय आहे तर त्याची पद्धत सांगितली आहे की राज्याकरता राज्य मागासवर्ग आयोग जो आहे तो त्या ठिकाणी शिफारस करेल आणि ती राष्ट्रपतीकडे जाईल आणि केंद्राकरता केंद्र मागासवर्ग आयोग शिफारस करेल. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा हे जे काही सांगण्यात येत आहे की राज्याचे अधिकार संपल्यात, कायदा करायचे राज्याचे अधिकार संपल्यात, असं कुठेही म्हटलेलं नाही आहे. मागास एखाद्या समजा समाजाला घोषित करायचं आहे तर त्या संदर्भातली जी पद्धत आहे ती आता 102व्या घटना दुरुस्तीनंतरची ही अशी सांगण्यात आलेली आहे. आपण जी काही कारवाई केली होती म्हणजे आता मजेची गोष्ट अशी आहे, आधी अशोक चव्हाण साहेब स्पष्टपणे म्हणतात की सर्व घटनात्मक बाबी पूर्ण केल्या आणि आम्ही कसा मागासवर्ग आयोगाचा त्या ठिकाणी अहवाल सादर केला. इंदिरा सहानी यांच्या जजमेंटमध्ये राज्यांवर जबाबदारी दिलेली आहे की ज्या जबाबदारीत राज्यांनी आपला मागासवर्ग आयोग तयार करायचा आहे, आपण त्याचा कायदा तयार करून गायकवाड कमिशन म्हणजे राज्य मागासवर्ग आयोग इंदिरा सहानींच्या नियमानुसार आपण त्या ठिकाणी केला आणि त्यानुसार आपण 50% वरचं जस्टिफिकेशन दिलं. आत्ता जे काही आपण जर कोर्टाचा निर्णय बघितला, कोर्टाच्या निर्णयाचे 6 मुद्दे आहेत. पहिले 3 मुद्दे महाराष्ट्र स्पेसिफिक आहे आणि शेवटचे 3 मुद्दे हे इन जनरल आहे. त्या शेवटच्या 3 मुद्द्यात 102चा त्यांनी उहापोह केला आहे. पहिले 3 मुद्दे जे आहेत ते महाराष्ट्राच्या कायद्याच्या स्पेसिफिक आहेत आणि त्याच्यामध्ये 50%च्या वर जाता येतं की नाही आणि जाता येतं तर ते आपण पूर्तता करतो की नाही या संदर्भातली सगळी माहिती दिलेली आहे. आणि त्यात आपण जे काही गायकवाड आयोगाने कसं 50%च्या वर आम्ही देऊ शकतो आणि इंदिरा सहानींच्या निकषात बसतो हे जे गायकवाड कमिशनने सांगितलं, जे माननीय उच्च न्यायालयाने मान्य केलं, जे आमच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने मान्य करून स्थगिती द्यायला नकार दिला, तेच या सरकारच्या काळात हे सरकार सांगू शकलं नाही किंवा जाणीवपूर्वक या सरकारने सांगितलं नाही. आणि म्हणून ही सगळी जबाबदारी या सरकारची आहे. आता हे जे हात झटकण्याचं काम आहे आम्ही पाठवून देऊ केंद्र सरकारकडे, असं होणार नाही. या संदर्भात कारवाई पूर्ण करावी लागेल आणि एवढंच नाही तर त्याचं जस्टिफिकेशन आल्यानंतर समजा तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे त्याला मान्यता मिळाली तरी कायदा राज्यालाच करावा लागेल आणि पुन्हा 50%च्या वरचं जस्टिफिकेशन 50%च्या वरचं जस्टिफिकेशन हे कोणाला मागास ठरवायला लागत नाही. मागास ठरलेल्यांना आरक्षण देण्याकरता लागतं. त्यामुळे कायदा समजून घ्यायचा नाही, केवळ दिशाभूल करायची आणि या ठिकाणी खोटं बोल पण रेटून बोल. प्रत्येक गोष्ट केंद्र सरकार नाही तर मागचं सरकार, या सरकारचं अपयश आहे, महाविकास आघाडीचं अपयश आहे. यांनी या ठिकाणी समन्वय ठेवला नाही. यांचे वकील सारंवार सांगत होते की आम्हाला कुठली माहिती नाही आणि त्यामुळे आता हे जे खोटं बोलून या ठिकाणी दिशाभूल करतायत आणि मग यांच्याच इकोसिस्टीम मधले लोक एकदा यांनी खोटं बोललं की तेच खोटं बोलत राहायचं, तेच खोटं बोलत राहायचं. आता जनता आणि मराठा समाज हा जागृत आहे. त्यांनी सगळं जवळून बघितलेलं आहे.
त्यामुळे हा खोटारडेपणा तुमचा ते स्वीकारणार नाही. देवेंद्र फडणवीस हुशार आहेत, वकील आहेत, तेच काय बाजू मांडत नाही कोर्टामध्ये असं अतिक्रमण बोलले. देवेंद्र फडणवीसांची आठवण तर तुम्हाला स्थगिती आल्यावर झाली. स्थगिती यायच्या आधीच्या एकाही बैठकीला तुम्ही देवेंद्र फडणवीसला बोलवलं नाही. हे सरकार विरोधकांची चर्चा करणं कमीपणाचं मानतं आणि त्यामुळे कोरोना असो की मराठा आरक्षण असो, ज्या वेळेस स्थगिती मिळाली आणि मग चारीकडनं टीका झाली, त्यानंतर तुम्ही मला चर्चेला बोलवलं. पण मला चर्चेला बोलवा की बोलवू नका, माझ्या सन्मानाचा विषय नाही आहे. मराठा आरक्षण टिकलं पाहिजे हा माझा प्रयत्न होता आणि आम्ही टिकवून दाखवलं. आमच्या सरकारने माननीय उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण टिकवून दाखवलं. नव्हे तर आत्ता मराठा आरक्षणाचा फायदा घेतलेले जे लोक आहेत, ज्यांना 9/9/2020 पर्यंत जे लोक त्या ठिकाणी नोकरीत किंवा शिक्षणात गेले आहेत, त्यांना प्रोटेक्शन देखील मिळालं आहे. आमच्या कायद्यामुळेच ते मिळालेलं आहे. त्यामुळे आम्ही कायदा टिकवला, तुम्ही टिकवू शकला नाहीत. आता टिकवू शकला नाहीत तर खोटं बोलू नका. सर, आपण मुख्यमंत्री असते महाराष्ट्राची तर आपली काय भूमिका राहिली असती या मराठा रिझर्वेशन या संदर्भात? मला विश्वास आहे की आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये कायदा टिकवण्याकरता जसं आम्ही उच्च न्यायालयात टिकवला, जसं आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्यावर स्थगिती येऊ दिली नाही, तसंच आम्ही या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयातही योग्य प्रकारचा समन्वय साधून हा कायदा वाचवला असता. मुख्यमंत्र्यांनी निवेदनात असं म्हटलं आहे की केंद्रानं संदर्भामध्ये कायदा करावा. यापूर्वीच्या अशा प्रकारांमध्ये पुढाकार घेऊन केंद्रानं असे कायदे केले आहेत. मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांना योग्य ब्रीफिंग मिळत नाही आहे. कायदेशीर गोष्टींचं त्यांना जाणीवपूर्वक योग्य ज्ञान दिलं जात नाही आहे. आता ते काय म्हणाले मी ऐकलं नाही, पण तुम्ही म्हणताय तसं जर ते म्हणाले असतील तर त्यांनी पुन्हा एकदा ॲडव्होकेट जनरलकडनं समजून घेतलं पाहिजे कायदा काय. अशोक चौहान जी और नवाब मलिक जी ने जो बातें कही है वो सिरे से झूठ है. पहली बात तो ये है कि हमने जब कानून तैयार किया तो हमने कानून में अमेंडमेंट किया. हमारा कानून 102वीं जो कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट हुई. मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टानं रद्द केल्याच्या नंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. सरकारच्या वतीनं विरोधकांवर, केंद्र सरकारवर या सगळ्याची बाजू ढकलण्याचा प्रयत्न झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांकडून कशी दिशाभूल सुरू आहे हे सांगितलेलं आहे. पण आज सर्वसामान्य मराठा समाजाच्या मात्र डोळ्यात पाणी आहे. याकडे सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं. एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.